ही संपूर्ण प्रक्रिया आपण 4 मुख्य टप्प्यांत पाहणार आहोत. पहिल्यांदा भाज्या आणि त्यांची पूर्वतयारी, त्यानंतर तो खास कोल्हापुरी मसाला, मग प्रत्यक्ष ग्रेव्ही आणि कृती, आणि शेवटी या डिशचं अंतिम सादरीकरण. चला तर मग थेट पहिल्या टप्प्याकडे वळूया, भाज्या आणि पूर्वतयारी. हा या रेसिपीचा अगदी मूळ पाया आहे. आता ह्या पदार्थाचा कॅनव्हास म्हणजे यातल्या रंगीबेरंगी भाज्या. आपल्याला लागणार आहे 1 कप फ्लावरचे तुकडे, अर्धा कप चिरलेलं गाजर, अर्धा कप फरसबी, अर्धा कप हिरवे मटार, एका बटाट्याचे चौकोनी तुकडे आणि अर्धा कप शिमला मिरची. लक्षात घ्या, भाज्यांचे हे विविध प्रकार फक्त रंगासाठी नाहीत बरं का, ते प्रत्येक घासाला एक वेगळी चव आणि एकदम मस्त कुरकुरीतपणा देतात. इथे खूप महत्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. या कृतीत 2 वेगवेगळ्या पद्धतींचा वापर होतो. पहिल्या पायरीत आपल्याला फ्लॉवर, गाजर, फरसबी, बटाटा आणि मटार अगदी हलके उकळून घ्यायचे आहेत. इथे खरी गोम आहे, या भाज्या जास्त मऊ होऊ द्यायच्या नाहीत, त्यांचा आकार आणि तो पोत टिकून राहिलाच पाहिजे. पण याच्या अगदी उलट पुढे जाऊन आपण कांदे सोनेरी होईपर्यंत आणि टोमॅटो पूर्ण मऊ पडेपर्यंत परतून घेणार आहोत. म्हणजे बघा, एका बाजूला भाज्यांचा क्रंच टिकवायचा आहे, तर दुसऱ्या बाजूला मसाल्याचा बेस एकदम मऊसर बनवायचा आहे. आता वळूया या पदार्थाच्या खऱ्या आत्म्याकडे, तो म्हणजे खास कोल्हापुरी मसाला. आता हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला साहित्याची उत्तम विभागणी करावी लागेल. सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला हवेत 2 चमचे सुकं खोबरं, 1 चमचा खसखस, 7-8 काजू, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 4-5 काळी मिरी, 2 लवंगा, 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 2-3 सुक्या लाल मिरच्या. आणि हो, ग्रेव्हीच्या ओल्या साहित्यासाठी आपण घेणार आहोत बारीक चिरलेले 2 कांदे आणि 2 टोमॅटो, सोबत 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 हिरव्या मिरच्या. अशी विभागणी केली की आपली पुढची सगळीच कामं एकदम सोपी होतात. आता कृती बघूया. एका कढईत आपण जे सुके मसाले बघितले ना, खोबरं, खसखस, काजू, धणे, जिरे, मिरी, लवंग, दालचिनी आणि लाल मिरची, हे सगळं आधी मस्तपैकी भाजून घ्यायचं. का भाजायचं? कारण भाजल्यामुळे या मसाल्यांमधलं जे नैसर्गिक सुगंधित तेल असतं ना, ते बाहेर येतं. मग हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं, त्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये त्याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची. हा टप्पा खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण याचमुळे ती अस्सल खोल चव बाहेर येते. आता जरा या गणिताकडे लक्ष द्या. काळी मिरी अधिक लवंग अधिक सुक्या लाल मिरच्या आणि वरून 1 चमचा लाल तिखट, हे सगळं एकत्र आलं की तयार होतो तो जगप्रसिद्ध कोल्हापुरी झटका. बापरे, कोल्हापुरी खाद्यसंस्कृती तिच्या या झणझणीतपणासाठी तर जगभरात ओळखली जाते. आणि या साहित्यावरून आपल्याला अगदी स्पष्ट कळतंय की या डिशमध्ये एवढी उष्णता आणि भन्नाट चव नेमकी कुठून येतेय. बरं, आता मसाला तयार आहे, तर वेळ आहे ॲक्शनची. तिसरा टप्पा, ग्रेव्ही आणि कृती. चला आता ग्रेव्ही बनवायला घेऊया. सर्वात आधी कढईत 2 चमचे तेल गरम करायचं आणि त्यात तो बारीक चिरलेला कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. कांदा मस्त परतला गेला की त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 हिरव्या मिरच्या घालून थोडं आणखी परतायचं. मग येतात आपले चिरलेले टोमॅटो. आता हे टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचेत. हाच तो मजबूत पाळा आहे ज्यावर आपली पुढची ग्रेव्ही उभी राहील. आणि आता तो क्षण येतोय जिथे खऱ्या अर्थाने सगळी जादू होते. त्या मऊ शिजलेल्या कांदा टोमॅटोमध्ये आपण तयार केलेली ती खास कोल्हापुरी पेस्ट घालायची. सोबतच अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला. आता हे सगळं मिश्रण तेल सुटेपर्यंत परतायचंय. तेल सुटणे म्हणजे आपला मसाला अगदी परफेक्ट शिजला याची खात्री. त्यानंतर यात आपल्या त्या उकडलेल्या भाज्या, शिमला मिरची आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं. 5 ते 7. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? तर हा केवळ एक आकडा नाहीये, ही या प्रक्रियेतली सर्वात महत्त्वाची वेळ आहे. कढईत आपल्याला हवं तसं पाणी घातल्यानंतर या संपूर्ण मिश्रणाला बरोबर 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर शिजवायचं आहे. या विशिष्ट वेळेतच मसाल्यांची ती सगळी चव आणि सुगंध त्या भाज्यांमध्ये अगदी आतपर्यंत मुरतो आणि मगच या पदार्थाला ते परिपूर्ण रूप मिळतं. आणि आता आपण पोहोचलोय शेवटच्या टप्प्यावर, अंतिम सादरीकरण. कोणत्याही अस्सल भारतीय डिशची सांगता ही उत्तम सजावटीशिवाय अपूर्णच असते, नाही का? या तयार झालेल्या आपल्या चमचमीत वेज कोल्हापुरीवरून मस्त ताजी हिरवीगार कोथिंबीर भुरभुरायचीय. कोथिंबीरीचा तो फ्रेशनेस या झणझणीत ग्रेव्हीला एक अतिशय सुंदर बॅलन्स देतो.